आज जनता दरबार आहे, संपूर्ण विदर्भातून मोठ्या अपेक्षेने लोक आलेले आहे का? असं आहे की मी महिन्यातनं एकदा जनता भेटीचा कार्यक्रम नागपूरमध्ये करतो. मागच्याही महिन्यात मी केला होता, याही महिन्यात केलेला आहे. या निमित्ताने लोकांच्या तक्रारी जमा होतात. केवळ तक्रारी घेऊन आम्ही थांबत नाही, तर त्या विभागाला त्या पाठवतो, त्याचा पाठपुरावा करतो. त्याची माहिती त्यांची तक्रार कोणाकडे गेली आहे याची माहिती देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो, जेणेकरून लोकांना त्यांच्या तक्रारींचं निवारण करता आलं पाहिजे. त्या दृष्टीनं हा प्रयत्न आहे. प्रचंड मोठा रिस्पॉन्स या हे सगळे 7 पासून रांगेत लागून आहे लोक. मला असं वाटतं की लोकांचा एक विश्वास आहे की आपण इथे गेल्यानंतर आपले प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतील, आणि म्हणून मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत. मी आता लोकांना भेटणार आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवणार आहे. जगभरातील देशांमध्ये भारताची भूमिका पाकिस्तानसोबतच्या संघर्षाबद्दल सांगण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला. ही अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण खरी न्यूज लोकांपर्यंत आणि विशेषतः विविध देशांमध्ये पोचली पाहिजे. ही एक चांगली डिप्लोमसी आहे की ज्यामुळे भारताची भूमिका आणि युद्धाचं सत्य हे सगळ्या जगापर्यंत पोचेल, आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे त्या ठिकाणी लोकांमध्ये, विशेषतः जे काही वेगवेगळे देश आहेत त्या देशांमध्ये प्रस्थापित होईल. पक्षांना सांगावं लागत आहे की तुम्ही निवडू नका, आम्हाला निवडू द्या. केंद्र सरकारने पक्षांना सांगावं लागत आहे, आमचे हे नेते घेऊन जा, असं काही पक्ष आग्रह धरत आहे. नाही, मला त्याची कल्पना नाही. तर नागपूरमध्ये मुख्यमंत्री सचिवालयामध्ये जनता दरबार आयोजित करण्यात आलाय आणि त्यावेळेला मुख्यमंत्री आता पोहोचलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.